नमस्कार फ्रेंड्स, मी निकिता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं निकिताज ऑल अबाउट मध्ये। आज मी तुमच्याकरता चना कोळीवड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। इथे चणे घेतलेले आहेत मी पाव किलो बॉईल करून घेतलेले आहेत। त्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे हे 3 चमचे, 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे। त्यानंतर हे सगळे घरगुती मसाले आहेत। 2 चमचे मी इथे लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर आहे, पाव चमचा आमचूर पावडर आहे, पाव चमचा हिंग आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि 1 चमचा गरम मसाला आणि त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला आहे। आणि ते एक अख्खा लसूण मी सोलून पाकळ्यांसकट घेतलेला आहे तेचून, आणि थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि थोडं 1 चमचा तेल घेतलेलं आहे। चला तर मग आपण आता आपले चणे मॅरिनेट करून घेऊया। 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये हे लाल तिखट आहे, पहिले ते आपण मिक्स करून घेऊया चांगलं। ह्याच्याने काय होतं, आपल्याला कोणताही रेड फूड कलर यूज करायची गरज नाही, याचा कलर खूप छान येतो। बघू शकता तुम्ही, मस्तपैकी मिक्स करून घ्या। आता राहिलेले सगळे मसाले घालून घेऊया आपण। हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा पाणी घालूया। त्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालते मी इथे 2 चमचे आणि 1 चमचा भरून बेसन घेतलेला आहे आणि हा 1 चमचा मैदा आहे तो सगळा घालते। आता याची अजिबात गुठली न तयार होता छान अशी फाईन पेस्ट करूया। हे बघा, याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे। आता हे चणे आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये। चमच्याच्या साहित्याने छान मिक्स करून घेऊया। थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालते मी वरून, छान कोटिंग तयार होते याने। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया। हे बघा, आपले चणे छान मॅरिनेट झालेले आहेत, मस्त कोटिंग झालेली आहे त्यांना। आता आपण हे फ्राय करून घेऊया। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, तेलही छान तापलेलं आहे। चला तर मग आपण त्याच्यात चणे सोडूया। हे बघा, असे करून सोडा म्हणजे ते एक 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 सुटला जाईल। गॅस मीडियमच राहू द्या। तुम्ही बघू शकता आपले चणे छान फ्राय होत आलेले आहेत। आता ते दोन्ही साईडून पलटी करून घेऊया, मस्त कुरकुरीत तळून घेऊया आणि हे असे सोडायचे आहेत, मग ते चिकटणार नाही एकमेकांना। हे बघा, मस्त असे फ्राय करून घेऊ। आता हे लसणाच्या पाकळ्या त्या पण आपण ह्या राहिलेल्या पिठात मिक्स करून घेऊया।
इथे आपण तळून घेऊया. लसूण पण छान कुरकुरीत तळून घेऊया. सुंदर मस्त टेस्ट. आता आपला चना कोलीवाडा रेडी झालेला आहे. त्याच्यावरती थोडासा आपण चाट मसाला स्प्रिंकल करून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया. थोडासा लिंबू पिळूया. आपला चना कोळीवाडा रेडी आहे. तुम्ही क्रंचीनेस बघू शकता त्याचा. बघा आपला चना कोळीवाडा रेडी झालेला आहे. आपण त्याची आता टेस्ट करून बघूया. ये विराज. खूप मस्त झालंय. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.